नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव कुमार आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाण्याची टाकी आणि नळावरील उदाहरणे बघणार आहोत। आपण नवीन चॅप्टर जो आहे, नवीन प्रकरण जे आहे पाण्याची टाकी आणि नळ हे चालू करणार आहोत। यामध्ये काही प्रकार आहे, ते प्रकार आपण सुरुवातीला बघून घेऊ आणि त्याच्यावरील विचारण्यात आलेले मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले जे काही प्रश्नांचे उत्तरे आहे, जे काही प्रश्नांचे स्पष्टीकरण आहे, ते सुद्धा आपण कव्हर करूया। तर चला मित्रांनो, बघूया पहिला प्रकार आपण मी इथे लिहितो प्रकार 1। ठीक आहे, प्रकार 1 इथे मी लिहितो आणि प्रकार 1 सुरू करण्याआधी सुरुवातीला आपण टाकीचं स्पष्टीकरण जाणून घेऊया। ठीक आहे, आता बघा, सपोज एक टाकी आहे, ही काय आहे, टाकी आहे आणि या टाकीवर एक काय लावला आपण, नळ लावला। ठीक आहे, हा नळ आहे। समजा एका नळाने एक टाकी भरण्यासाठी 10 तास लागत असेल, मी इथे लिहितो, समजा एका नळाने एक टाकी भरण्यासाठी 10 तास लागतील। ठीक आहे, एक टाकी एक नळाने भरण्यासाठी जर 10 तास लागत असेल तर तुम्हाला लिहावं लागेल 1/10। ठीक आहे, एक टाकी भरण्यासाठी जर 10 तास लागत असेल तर 1/10 किंवा 1/10। एक टाकी भरण्यासाठी एका नळाने जर 5 तास लागत असेल तर 1/5 किंवा 7 तास लागत असेल, एका नळाने एक टाकी भरण्यासाठी 7 तास लागत असेल तर 1/7 तुम्हाला लिहावं लागेल। म्हणजे 1/, जेवढे काही तास लागतील एका नळाने टाकी भरण्यासाठी ते तुम्हाला लिहावं लागेल। आणि समजा टाकी जर रिकामी किती आहे, समजा 1 तासचा एका नळाने 10 तास जर लागले तर तुम्हाला जर रिकामी टाकी किती आहे ते जर काढायचं असेल तर तुम्हाला या 1/10 म्हणजे 1 मधून 1/10 काय करावं लागेल, वजा करावं लागेल। म्हणजे 10 × 10, 10 मधून 1 गेला, 9/10। ठीक आहे, म्हणजे ही झाली रिकामी टाकी आणि ही झाली भरलेली टाकी। म्हणजे मित्रांनो, एक नळाने एक टाकी भरण्यासाठी 10 तास लागत असेल तर 1/10 आणि त्याचीच जर तुम्हाला रिकामी टाकी जर काढायची असेल तुम्हाला 1/10 मधून 1 वजा करावं लागेल, म्हणजे 9/10। ठीक आहे, आता बघा, आता सपोज एक टाकी एका नळाने भरण्यासाठी 10 तास लागतात। ठीक आहे, एका नळाने एक टाकी भरण्यासाठी 10 तास लागतात, पण नळ जर 3च तास आपण चालू ठेवला। ठीक आहे, आता बघा, क्षमता काय आहे, टाकी भरण्याची क्षमता आहे की टाकी भरण्यासाठी 10 तास लागतात, म्हणजे एक नळ जो आहे 10 तास तुम्हाला चालू ठेवावा लागेल। पण तुम्ही काय केलं की 3च तास चालू ठेवला नळ। तर बघा, एक टाकीसाठी 10 तास लागतात पण तुम्ही 3च तास चालू ठेवला, म्हणजे हे झाले 3/10। ठीक आहे मित्रांनो, 10 तास लागतात एका नळाने टाकी भरण्यासाठी, पण तुम्ही 3च तास ठेवला नळ, तर ते झालं 3/10। जर तुम्ही 4 तास ठेवला तर तो झाला 4/10। 4/10 म्हणजेच 2/5। ठीक आहे मित्रांनो, म्हणजे टाकीची क्षमता आहे 10 तास भरण्याची, म्हणजे टाकीला एका नळाने 10 तास लागतात आणि तुम्ही जर जेवढे काही तास चालू ठेवले नळ तर त्याला तुम्हाला काय करावं लागेल, गुणावं लागेल। म्हणजे समजा 1/10 आहे आणि समजा तुम्ही जर 7 घंटे जर नळ चालू ठेवला तर तुम्हाला लिहावं लागेल 7/10। ठीक आहे, आणि समजा आता 3 तास जर चालू ठेवला तुम्ही नळ, 3 तास जर चालू ठेवला तर तो झाला 3/10 आणि रिकामी टाकी जर काढायची असेल तुम्हाला तर हा जो आहे 3/10, हा 3/10 तुम्हाला एकामधून काय करावं लागेल, वजा करावं लागेल। म्हणजेच 10 × 10, 10 मधून 3 गेल्यास 7/10, म्हणजे ही झाली भरलेली टाकी आणि ही झाली रिकामी टाकी। तर अशा प्रकारची मित्रांनो तुम्हाला उदाहरणे सोडवायची आहे। बघा, यावरच आधारित एक उदाहरण आहे, एक पाण्याचा हौद। आता तुम्हाला जनरली परीक्षेमध्ये एक तर टाकी विचारेल किंवा हौद विचारेल। तर बघा, एका पाण्याचा हौद नळाने 10 तासात भरतो, म्हणजे एक हौद आहे, तो हौद टाकी म्हणजे हौद भरण्यासाठी एका नळाने किती तास लागतात, तर 10 तास लागतात। त्यानंतर जर नळ फक्त 3 तास झाला, बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं की टाकीला किती क्षमता आहे, टाकी भरायला 10 तास लागतात। बघा, टाकी भरायला 10 तास लागतात म्हणजे 1/10।
जर नळ फक्त 3 तास चालला, आता किती तास चालला नळ? 3 तास, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, याला 3 न गुणावं लागेल, म्हणजे 3/10. तर हौदाचा किती भाग रिकामा राहील? आता रिकामा म्हटल्यानंतर तुम्हाला हा जो 3/10 आहे, 3/10 हा 1 मधून काय करावं लागेल, वजा करावं लागेल. 10 × 10, 10 मधून 3 गेल्यास 7/10, म्हणजे हा झाला भरलेला भाग, भरलेला हौद, आणि हा आहे रिकामा हौद. म्हणजे मित्रांनो 10 तास लागतात एका नळाने एक हौद भरण्यासाठी, पण तुम्ही काय केलं की 3च तास नळ चालू ठेवला, म्हणजेच त्याचा 7/10 भाग काय आहे, रिकामा आहे. ऑप्शन क्रमांक 4. बघा मित्रांनो, अहमदनगर पोलीस 2023 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अत्यंत सोपी आहे मित्रांनो. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला 5 ते 10 सेकंदात सॉल्व्ह करता येतो. बघा काय करायचं, 10 तासात भरतो पण 3च तास चालवले, म्हणजे 3/10. मग 3/10 म्हणजेच 10चा तिसरा भाग. तर इथे बघा 10 पैकी तिसरा भाग, तर तिसरा पैकी म्हणजेच इथे किती भाग राहिले आहेत, 7. 10चा तिसरा भाग भरलेला आहे, म्हणजे 10चा 7वा भाग काय आहे, खाली आहे. 10 पैकी तिसरा भाग भरला तर 10 पैकी 7वा भाग रिकामा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. तर हा झाला मित्रांनो पहिला प्रश्न. सेम हा दुसरा प्रश्न आहे. एक टाकी एका नळाने 12 तासात पूर्ण भरते. बघा एक टाकी एका नळाने 12 तासात पूर्ण भरते, म्हणजे 1/12. जर टाकीचा नळ 5 तास चालला, म्हणजेच गुणिले 5 म्हणजे 5/12. ठीक आहे, 5/12. तर टाकी किती टक्के रिकामी राहील? आता तुम्हाला इथे टक्के विचारलेला आहे, तुम्हाला किती टक्के टाकी रिकामी राहील, म्हणजे तुम्हाला पहिले रिकामी टाकी किती आहे ते काढावं लागेल. तर बघा या 5/12ला 1 मधून काय करा, वजा करा. 12 × 12, 12 मधून 5 गेल्यास 7/12. ठीक आहे, 7/12. आणि या 7/12चे तुम्हाला टक्के काढायचे आहे. तर टक्के काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, गुणिला 100 करावं लागेल. 100 × 7, 700/12, 700/12 आणि 700/12 म्हणजे 12×5 = 60, 12×5 = 60, उरले 10, 100. 12 × 12, 12 × 12, 12 × 8 = 96, उरले 4, 0, पॉईंट. 12 × 36, उरले 4, 0, 12 × 36 म्हणजे 58.33% काय राहील मित्रांनो, रिकामी राहील. टाकी जी आहे, समजा टाकीची भरण्याची क्षमता आहे 12 तास, पण तुम्ही नळ चालवला फक्त 5 तास, तर रिकामी किती राहील, 7/12 टाकी रिकामी राहील. आणि 7/12चे टक्के किती, 58.33% काय राहील, टाकी रिकामी राहील. 58.33% टाकी काय राहील, रिकामी राहील. तर अशा प्रकारे मित्रांनो हा झाला प्रकार 1. आपण प्रकार 1 बघितला. इथे प्रकार 1 अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अत्यंत सोपी आहे. तुम्हाला काढायचं आहे की समजा एक नळ एका टाकीने किंवा एका नळाने एक टाकी समजा 20 तासात भरत असेल. ठीक आहे, एक मोठी टाकी आहे, मोठी टाकी 20 तासात भरत असेल आणि समजा, आता परत मी सांगतो तुम्हाला की समजा 20 तास लागत असेल एका नळाने एका टाकीला, तर तो झाला 1/20. पण बघा 20 तास लागत आहे, पण तुम्ही टाकी भरण्यासाठी नळ ठेवला फक्त 4 तास चालू, तर तुम्हाला 4 न गुणावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच 4/20 आणि 4/20 म्हणजे 5 × 5, 4×5 = 20, 4 × 4, 4×5 = 20 म्हणजे 1/5 टाकी काय राहील, भरली राहील. म्हणजेच कधी, जर तुम्ही फक्त 4 तास नळ चालू ठेवला तर. आणि तुम्हाला रिकामी जर टाकी काढायची असेल तर या 1/5ला वजा करा 1 मधून, 5 × 5, 5 मधून 1 गेल्यास 4/5. ही झाली रिकामी टाकी, ही झाली भरलेली टाकी. तर अशा प्रकारे मित्रांनो हा झाला प्रकार 1. चला बघूया दुसरा प्रकार. तर बघा मित्रांनो, प्रकार नंबर 2 मध्ये एक टाकी एका नळाने 6 तासात पूर्ण भरते. ठीक आहे, एका टाकीला एका नळाने 6 तास लागतात. तीच टाकी दुसऱ्या नळाने 15 तासात भरते. ठीक आहे, जर पहिला नळ फक्त 2 तास चालवला
तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती तास लागतील? बघा, एक टाकी एका नळाने 6 तासात भरते. इथे बघा, आता या उदाहरणामध्ये एका टाकीवर 2 नळ लावले आहे. हा एक नळ आणि हा दुसरा नळ. ठीक आहे. पहिल्या नळाला 6 तास लागतात पूर्ण भरायला. ठीक आहे. पहिल्या नळाला 6, म्हणजे सपोज हा जर नळ आहे आणि हा नळ कंटिन्यू चालू ठेवला तर 6 तासात ही टाकी भरणार. आणि दुसरा जो नळ आहे, दुसऱ्या नळाला 15 तास लागतात, म्हणजे कंटिन्यू जर 15 तास हा नळ म्हणजे सेकंड नळ, दुसरा नळ जर चालू ठेवला तर टाकी भरून जाईल. पण पहिला जो नळ आहे, पहिला नळ फक्त 2 तास चालू ठेवला. हा पहिला नळ आहे, हा दुसरा नळ आहे. पहिला नळ फक्त 2 तास चालू ठेवला आहे. ठीक आहे. तर बघा, सुरुवातीला आपण पहिल्या नळाची गोष्ट करूया. इथे लिहितो मी पहिला नळ. ठीक आहे. आता पहिल्या नळाची क्षमता आहे 6 तास लागतो. ठीक आहे. एक नळाने 6 तास लागतात एक टाकी भरायला, म्हणजे 1/6. पण चालू ठेवला 2च तास, म्हणजेच 2/6. आता 2च तास जर चालू ठेवला तर रिकामी बघा किती आहे. टाकी रिकामी राहिली 2/6 मधून 1 वजा करा, म्हणजे 6 × 6, 6 मधून 2 गेले 4/6. ठीक आहे. म्हणजे एवढी टाकी मित्रांनो रिकामी आहे. पहिला नळ जो आहे, पहिला नळला 6 तासात टाकी भरते, पण 2च तास चालू ठेवली तर एवढी टाकी काय राहील? रिकामी राहील, 4/6. आता मला एक सांगा, ही झाली पहिल्या नळाची गोष्ट. आता दुसरा नळ बघूया. इथे आपण दुसरा नळ. आता दुसऱ्या नळाला 15 तास लागतात. ठीक आहे. एक टाकी भरण्यासाठी 15 तास लागतात. ठीक आहे. पण आता रिकामी टाकी किती आहे मित्रांनो? 4/6 आहे. समजा एक टाकी भरण्यासाठी 15 तास लागतात, पण टाकी आता रिकामी आहे 4/6. तर 4/6ला किती वेळ लागेल? ठीक आहे. किती तास लागेल? तर आपण x गृहीत धरूया. मग 1 × x म्हणजे x बरोबर 15 × 4/6. 15 × 4/6 म्हणजे 3 × 3, 3 2 6, 3 5 15, 2 1 2, 2 2 4 आणि 5 2 10. म्हणजे मित्रांनो 10 तास लागतील पूर्ण टाकी भरायला. बघा मित्रांनो, नळ आहे, 2 नळ आहे. इथे 2 नळ इथे फिट केल्यानंतर, एका टाकीला 2 नळ फिट केल्यानंतर पहिला जो नळ आहे त्या नळाची क्षमता आहे 6 तास. ठीक आहे. आणि दुसऱ्या नळाची क्षमता आहे 15 तास, म्हणजे तो दुसरा नळ कंटिन्यू चालू जर ठेवला तर 15 तास लागतात. आणि पहिला नळ जो आहे कंटिन्यू जर सुरू ठेवला तर त्याला 6 तास लागतात. पण पहिला नळ फक्त 2 तास सुरू ठेवला आहे. मग 2 तास जर सुरू ठेवला तर टाकी एवढी रिकामी राहील. ठीक आहे. टाकी 4/6 काय राहील? रिकामी राहील. तर एक टाकी भरण्यासाठी 15 तास लागतात. तर 4/6 रिकामी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर x. मग आपण यांचा केला गुणाकार. तर मित्रांनो 10 तास लागतील दुसऱ्या नळाने रिकामी टाकी पूर्ण भरण्यासाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता प्रकार 2. अतिशय सोपा प्रकार आहे. बघूया दुसरे उदाहरण. दुसरे उदाहरण म्हणतो, एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो. एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो. ठीक आहे. इथे सुद्धा बघा, हा आहे पहिला नळ, हा आहे दुसरा नळ. ठीक आहे. एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो. इथे लिहितो मी, याला लागतात 5 तास. आता 5 तास म्हणजे 1/5. ठीक आहे. आणि दुसऱ्या नळाने 10 तास भरतो. दुसऱ्या नळाला लागतात 1/10. ठीक आहे. पहिला नळ 2च तास चालवला. आता पहिला नळ जो आहे, पहिला नळ मित्रांनो 2च तास चालवला, म्हणजे याला करा 2 ने गुणा, आणि 2 × 1/5 म्हणजे 2/5. आता 2/5 टाकी भरली. पहिल्या नळाने 2/5 टाकी भरली. तर रिकामी टाकी बघा मित्रांनो, रिकामी टाकी राहील 1 वजा 2/5. 5 1 5, 5 मधून 2 गेले 3/5 काय आहे? रिकामी टाकी आहे पहिल्या नळामुळे. ठीक आहे. आता 3/5 जर टाकी रिकामी असेल तर तुम्हाला दुसऱ्या नळाने किती वेळ लागेल ते तुम्हाला काढायचं आहे. मग बघा, दुसऱ्या नळाला एक टाकी भरण्यासाठी वेळ लागतो 10 तास. किती लागतो मित्रांनो? 10 तास एक टाकी भरण्यासाठी वेळ लागतो. तर 3/5 टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? मग 1 × x म्हणजे x बरोबर 10 × 3/5. 5 1 5, 5 2 10 आणि 2 3 6.
म्हणजे 6 तास लागेल मित्रांनो दुसऱ्या नळाने टाकी भरण्यासाठी। अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रकार आहे प्रकार नंबर 2 अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रकार आहे। तर चला बघूया प्रकार नंबर 3। आता येथे बघा मित्रांनो प्रकार नंबर 3 प्रकार 3 बघा। आता प्रकार तिसऱ्यामध्ये 3 नळावरील उदाहरणे आहे बघा। पहिल्या नळाने टाकी 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 टाकी 12 तासात पूर्ण भरते आणि तिसऱ्या नळाने 30 टाकी 18 तासात पूर्ण भरते। पहिला नळ 2 तास चालला, नंतर दुसरा नळ 5 तास चालला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल? बघा येथे एका टाकीवर 3 नळ लावलेले आहे, 1 2 आणि 3। ठीक आहे। पहिल्या नळाला 8 तास लागते, दुसऱ्या नळाला 12 तास आणि तिसऱ्या नळाला 18 तास लागते। ठीक आहे। हा पहिला नळ, दुसरा आणि तिसरा। पहिल्या नळाला 8, दुसऱ्याला 12 आणि तिसऱ्याला 18 तास लागते। पण पहिला नळ मित्रांनो पहिला नळ फक्त 2 तास चालला। ठीक आहे। मग मला एक सांगा, पहिला जो नळ आहे पहिला नळ आहे 1/8। ठीक आहे। 8 तास लागतात म्हणजे 1/8 आणि 2 तास चालला म्हणजेच गुणिले 2 म्हणजे 2/8। हा झाला पहिला नळ। दुसरा जो नळ आहे दुसऱ्या नळाला 12 तास लागतात म्हणजे 1/12। पण दुसरा जो नळ आहे दुसरा नळ फक्त 5 तास चालला म्हणजेच 5/12। 5/12 इथे तुम्ही बे चौक 8 म्हणजे 1/4 सुद्धा लिहू शकता। आणि तिसरा नळ बघा, तिसऱ्या नळाला लागतात 18 तास। तिसरा जो नळ आहे त्याला लागतात 1/18, 18 तास लागतात। पण त्याला किती तास लागेल टाकी भरायला? आता इथे किती तास नाही आहे म्हणून आपण त्याला गृहीत धरूया x, म्हणजे x/18 म्हणजे तुम्हाला x ची किंमत इथे काढायची आहे। ठीक आहे। मग बघा आता मला एक सांगा, एक टाकी सूत्र आहे एक टाकी भरण्यासाठी। पहिला नळ आहे 1/4, दुसरा नळ आहे 5/12 आणि तिसरा नळ आहे 1/18। या तिघांची तुम्हाला करायची आहे बेरीज। आता बेरीज करताना तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, बेरीज करताना तुम्हाला याची बेरीज जर करायची असेल तर सरळ तुम्हाला याचा तुम्हाला लसाई काढावा लागेल 4, 12 आणि 18चा, किंवा 4, 12 आणि 18चा एलसीएम काढण्याऐवजी किंवा काढून बघा 4, 12 आणि 18चा एलसीएम 4, 12 आणि 18। 4 म्हणजे 2×4, 12 म्हणजे 2×2×3 आणि 18 म्हणजे 2×3×3। कॉमन कोण आहे? 3 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, त्याच्यानंतर हे 2 कॉमन आहे आणि उरले किती 2 आणि 3 म्हणजेच 2×4, 4×3=12। ठीक आहे। तर येथे बघा लसावी येतो 72, लसावी येत आहे 72। तर 72 लसावी आल्यानंतर आपण प्रत्येक जी संख्या आहे प्रत्येक जे समीकरण त्याला आपण काय करू 72ने प्रत्येक अपूर्णांकाला 72ने गुणूया। 72 गुणिला 1/4 अधिक 72 गुणिला 5/12 अधिक 72 गुणिला 1/18 भागिले 72 बरोबर 1। 4 × 4 इथे 18 चौक 72, 12 × 12, 12 सखम 72 आणि 18 × 18, 18 चौक 72। म्हणजे मित्रांनो 1 बरोबर 18 अधिक 6×5 = 30 अधिक 4x भागिला 72 × 72। मग मित्रांनो 18 आणि 30 होतात 48। 48 मधून 72 वजा केल्यास 72 वजा 48 बरोबर 4x। 72 मधून 48 काढा, 72 मधून 48 काढल्यावर 12तून 8 गेले 4, इथे राहिले 6, 6तून 4 गेले 2 म्हणजे 24 आणि 24 भागिला 4 बरोबर x म्हणजे x बरोबर 6, 6 चौक 24, x बरोबर 6 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तिसऱ्या नळाने मित्रांनो 6 तास लागतील ती टाकी भरायला। तर अशा प्रकारे हा जो आहे प्रकार नंबर 3 आहे, अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपी आहे। तुम्हाला काय करायचं आहे, या टाकीवर 3 नळ लावलेले आहे 1 2 3। पहिला नळ 8 तास लागतो, दुसऱ्या नळाला 12 तास लागतात, तिसऱ्या नळाला 18 तास लागतात। पण पहिला नळ 2 तास चालू ठेवला, दुसरा नळ जो आहे तो दुसरा नळ किती तास इथे लिहिलं होतं आपण 5 तास, दुसऱ्या नळाला 5 तास, तर तिसऱ्या नळाला किती तास लागेल ते काढायचं होतं। तर आपल्याला तर तिसऱ्या नळाला 6 तास लागतील। तर अशा प्रकारे मित्रांनो हा आहे प्रकार नंबर 3। चला बघूया नंतरचा प्रकार।
तर बघा मित्रांनो, प्रकार नंबर 4 इथे मी लिहितो. प्रकार नंबर 4 आपण शिकूया. प्रकार चौथा बघा. प्रकार चौथामध्ये काय म्हणणं आहे की इथे 2 नळ दिले आहे. ठीक आहे. एका पाण्याची टाकी एका नळाच्या प्रवाहाने 2 तासात पूर्ण भरते. ठीक आहे. इथे एकाच टाकीमध्ये 2 नळ लावले आहे. ठीक आहे. आता दोनही नळ चालू केले. दोनही नळ चालू केल्यानंतर एक नळाने 2 तास लागतील टाकी भरायला आणि दुसऱ्या नळाच्या प्रवाहाने 8 तास लागतील. ठीक आहे. पूर्ण भरते. आता दोनही नळ जर आपण चालू केले आता दोनही नळ एकाच वेळी जर चालू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती तास लागेल, हा असा प्रश्न आहे. ठीक आहे. तर हा आपला प्रकार चौथा आहे, टाईप 4 आहे. यामध्ये सूत्र आहे, सूत्र बरोबर x गुणिला y भागिला x अधिक y. या सूत्राच्या आधारे मित्रांनो आपण हे जे 2 उदाहरणे आहे हे 2 उदाहरणे सोडवणार आहोत. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये आणखी एक जो प्रकार आहे, प्रकार पाचव्यामध्ये बघा, सपोज एक टाकी आहे. समजा एक टाकी आहे आणि एक टाकीमध्ये 2 नळ लावले आणि 2 नळपैकी एक नळ चालू आहे आणि एक नळ खाली करतो. ठीक आहे. म्हणजे एका नळाने टाकी भरते आणि दुसऱ्या नळाने खाली होते. तर त्याच्यासाठी सूत्र आहे x गुणिला y भागिला x वजा y. बघा, दोघांमध्ये फरक काय आहे. समजा दोनही नळ जर टाकीमध्ये भरत असेल, दोनही नळामुळे टाकी जर भरत असेल, जसं की या 2 उदाहरणामध्ये दोनही नळाने टाकी भरण्यात येत आहे, पण एका नळाने टाकी भरत आहे आणि दुसऱ्या नळाने टाकी जर खाली करत असेल, तर या सूत्राच्या आधारे आपण ते एक्झाम्पल सुद्धा सोडवणार आहोत. बघा, तर यामध्ये आपण प्रकार चौथ्यामध्ये बघणार आहोत की एका पाण्याची टाकी एका नळाच्या प्रवाहाने 2 तासात पूर्ण भरते. म्हणजे इथे आपण गृहीत धरूया x बरोबर 2 आणि दुसऱ्या नळाच्या प्रवाहाने 8 तासात पूर्ण भरते. म्हणजे y बरोबर 8. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती तास लागतील. छत्रपती संभाजीनगर पोलीस 2021 मध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, हा प्रश्न जर तुम्हाला समजला तर या प्रकारचे कितीही एक्झाम्पल, जसं की हा प्रश्न समजला तर हा प्रश्न तुम्हाला स्वतःहून सोडवता येईल. ठीक आहे. तर बघा, आपण एक्सला गृहीत धरलं 2 आणि वायला गृहीत धरलं 8. या सूत्राचा वापर करून x गुणिला y म्हणजे 2 गुणिले 8 भागिले x अधिक y म्हणजे 2 अधिक 8. 8 2 16 भागिला 8 अधिक 2 म्हणजे 10 आणि 16 भागिला 10 म्हणजे 1.6. ठीक आहे. 1.6 म्हणजे 1 तास 6. इथे 1.6 तास दिलेला आहे. ठीक आहे. 1.6 तास. पण तुम्हाला येथे ऑप्शनमध्ये बघा, 1 तास 2 तास 30 मिनिट, 1 तास 36 मिनिट, 1 तास 30 मिनिट आणि 1 तास 60 मिनिट असे ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे. तर हा झाला 1 तास आणि हा जो 6 आहे म्हणजे 1 तास अधिक हा जो 0.6 आहे याला आपण 0.6 लिहूया, 0.6 आणि याला गुणवूया 60ने म्हणजे 1 तास 0.6 गुणिला 60 म्हणजे 36 मिनिटे. 36 मिनिटे आणि 1 तास 36 मिनिटे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे मित्रांनो, खूपच सिंपल आणि खूपच सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्ही 5 ते 10 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. बघा, तुम्हाला जर सूत्र माहीत असेल तर सूत्राचा वापर न करता तुम्ही हा जो प्रश्न आहे हा 5 ते 10 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. बघा, एका पाण्याची टाकी एका नळाच्या प्रवाहाने 2 तासात पूर्ण भरते आणि दुसऱ्या नळाच्या प्रवाहाने 8. तर 2 गुणिला 8 करून टाकायचं 16 आणि त्यांची बेरीज करायची. 2 अधिक 8 10. ठीक आहे. 2 अधिक इथे सरळ 2 गुणिला 8 म्हणजे 16 भागिला 2 अधिक 8 म्हणजे 10. 10 भागिला 16 भागिला 10 म्हणजे 1.6 आणि 1 तास 6 म्हणजे 0.6 गुणिला 60 म्हणजे 1 तास 36 मिनिटे 10 सेकंदात मित्रांनो हा प्रश्न सॉल्व्ह होतो. ठीक आहे. आता नंतरचा प्रश्न बघा. आता समजा तुम्हाला हा प्रश्न जर समजला असेल तर हा प्रश्नसुद्धा बघा तसाच आहे आणि हा प्रश्नसुद्धा तुम्ही 10 ते 15 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. बघा, अ या नळाने एक टाकी 30 मिनिटात भरते, तर ब या नळाने 30 टाकी
15 मिनिटात भरते. आता इथे 2 नळ आहे, पहिला नळ अ आणि दुसरा नळ ब. आता अ नळाने 30 मिनिटात आणि ब नळाने 15, तर 15 गुणेला 30 म्हणजे होतात 450 आणि 15 अधिक 30 म्हणजे 45. येथे बघा 45 आहे का 45, 45 10 आहे 450 म्हणजे 450 आणि 10 बघा 10 एका ऑप्शनमध्ये आहे 10 मिनिटे. बघा मित्रांनो किती इझी आणि किती लवकरात लवकर हा प्रश्न सॉल्व केला आपण. 30 गुणेला 15 करून टाकायचं म्हणजे 15 त्रिक 45 म्हणजे 45 वर 1 0 450 आणि भागेला 15 अधिक 30 म्हणजे 45. 450 भागेला 45 म्हणजे 10 मिनिटे लागेल. दोन्ही नळ जर चालू असेल, एका टाकीमध्ये एकाच टाकीवर 2 नळ आहे आणि दोन्ही नळ चालू ठेवले, एका नळला 30 मिनिटं लागते आणि दुसऱ्या नळाला 15 मिनिटं लागते आणि दोन्ही नळ जर सुरू ठेवले तर 10 मिनिटात ती टाकी भरेल. खूपच सोपी प्रश्न आहे मित्रांनो. तर चला प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 बघितला आपण, जो आहे आपला प्रकार नंबर 4. प्रकार नंबर 4 मध्ये आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता यावरच जसं आता मी सांगितलं तुम्हाला की एक टाकी आहे, एका टाकीवर दोन्ही नळ जर चालू असेल तर तुम्हाला सूत्र सांगितलं XY भागिला X अधिक Y. ठीक आहे. पण एक टाकी आहे, एका टाकीमधून एक नळ चालू आहे आणि दुसरा नळ टाकीच्या बाहेरचा आहे, म्हणजेच एका नळाने टाकीमध्ये पाणी येत आहे आणि दुसऱ्या नळाने टाकीच्या बाहेर जात आहे. तर यासाठी तुम्हाला सूत्र वापरावं लागेल XY भागिला X वजा Y. तर या सूत्राचा वापरसुद्धा करून आपण बघणार आहोत पुढची उदाहरणे. तर बघा मित्रांनो, आपला जो प्रकार चालू होता चौथा जो चालू होता त्याच्यातलं सूत्र क्रमांक 2 आहे X गुणेला Y भागेला X वजा Y. आता हे सूत्र कधी वापरण्यात येते, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा एक टाकी आहे, या टाकीमध्ये पाणी येत आहे एका नळाने आणि दुसऱ्या नळाने बाहेर जात आहे, तर अशा वेळेला या सूत्राचा वापर करतो. जसं की बघा या उदाहरणामध्ये पांढऱ्या नळाने, आता बघा पांढरा नळ काळा नळ असं, यामुळे कन्फ्युजन होण्याची काही गरज नाही आहे. ती तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असे प्रश्न विचारतात की पांढऱ्या नळाने एक हौद 12 तासात भरते आणि काळ्या नळाने तोच हौद 15 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ सुरू केले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल. बघा येथे आपण एक्सला गृहीत धरूया 12ने. ठीक आहे, एक्सला गृहीत धरूया 12ने आणि त्यानंतर वायला गृहीत धरूया 15. वायची किंमत 15. ठीक आहे. मग आता येथे बघा एका नळाने म्हणजे या नळाने टाकीमध्ये पाणी येत आहे आणि दुसऱ्या नळाने म्हणजे काळ्या नळाने टाकीतलं पाणी बाहेर जात आहे. तर अशा वेळेला हा सूत्राचा वापर करूया. तर या सूत्राचा वापर करण्यासाठी तर तुम्हाला सरळ इथे काय करावं लागेल मित्रांनो, सरळ एक्सची किंमत 12 वजा 12 गुणेला 15, 12 गुणिले 15 आणि वजा बाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा, दॅट इज 15 वजा 12 म्हणजे 15 गुणेला 12 होतात 180 आणि 15मधून 12 काढल्यास 3, 180 भागिला 3 म्हणजे 60 आणि 60 म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 4 60 तास. ठीक आहे. हा प्रश्न मित्रांनो ठाणे ग्रामीण चालक 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे. बघा 5 ते 10 सेकंदात हा प्रश्न तुम्हाला सूत्र न वापरता सॉल्व करता येतो. बघा मी सूत्राचा वापर न करता तुम्हाला सांगतो, सरळ यांचा गुणाकार एकदा 15 गुणेला 12 180 आणि 15 वजा 12 3, 180 भागिले 3 म्हणजे 60. बघा किती वेळात निघालं उत्तर, ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. त्याचप्रमाणे सांगा मित्रांनो दुसरा प्रश्न काय आहे. दुसरा प्रश्न आहे एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल. सांगा 2 मिनिटात उत्तर सांगायचं किती येईल. 8 गुणेला 4 32, 32 भागेला 8 वजा 4 म्हणजे 4, 32 भागेला 4 म्हणजे 8 तास येथे होईल. 8 तास म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. खूपच सोपी प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न तुम्हाला 5 ते 10 सेकंदात सॉल्व करता येतो. सरळ यांचा काय करायचा, दोघांचा गुणाकार 8 चौक 32 भागिले 8 वजा 4 म्हणजे 4, 32 भागिला 4 म्हणजे 8 तासात काय होईल, टाकी रिकामी होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण टाकीमध्ये दोनही नळ चालू असले तर तुम्हाला बघा मी परत सांगतो, दोनही नळ जर चालू असले तर तुम्हाला x गुणिला y भागिला x अधिक y. ठीक आहे. आणि एक नळ चालू असेल, एक नळ टाकीमध्ये चालू असेल आणि दुसरा नळ टाकीच्या बाहेर पाणी जात असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला x गुणिला y भागिला x वजा y या 2 सूत्राचा वापर करून तुम्ही
सोप्यातलं सोपे गणित किंवा म्हणजे कठीणमधलं कठीण उदाहरणे तुम्ही 5 ते 10 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो हा झाला प्रकार नंबर 4. याच्यानंतरचा प्रकार बघूया. आता 3 नळावरचे उदाहरण बघूया. तर बघा मित्रांनो प्रकार क्रमांक 5वा. प्रकार 5वा. आता या प्रकार क्रमांक 5व्यामध्ये 3 नळावरील उदाहरणे आहे. ठीक आहे. पहिल्यामध्ये बघा एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 20 तासात भरते, दुसऱ्या नळाने 10 तासात भरते व तिसऱ्या नळाने 8 तासात भरते. तीनही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास टाकी किती तासात भरेल? आतापर्यंत आपण मागील उदाहरणामध्ये 2 नळावर उदाहरणे बघितली होती. म्हणजे सपोज 2 नळ असेल तर दोनही नळ जर टाकीमध्ये भरत असेल तर सूत्र होतं x गुणिले y अधिक x अधिक y. ठीक आहे. आणि एक नळ टाकीमध्ये आणि एक नळ टाकीच्या बाहेर असेल त्याचं सूत्र होतं x गुणिले y भागिला x वजा y. पण येथे मित्रांनो 3 नळ आहे. तीनही नळ टाकीमध्ये, तीनही नळामुळे टाकीमध्ये पाणी काय होत आहे? भरत आहे, जमा होत आहे. आणि तीनही नळांना आपण गृहीत धरूया. म्हणजे पहिल्या नळाला x, दुसऱ्या नळांना y आणि तिसऱ्या नळाला z. ठीक आहे. तीनही नळ इथे गृहीत धरले आपण x y z नी. आणि आता हे तीनही नळांमुळे पाणी टाकीमध्ये काय होत आहे? भरल्या जात आहे. म्हणून या तिघांचा गुणाकार भागिले हे जे 3 नळ आहे x y z यांचा गुणाकार, एकदा x y, एकदा y z, एकदा x z आणि या तिघांची बेरीज. या सूत्राचा वापर करून मित्रांनो तुम्ही जर उदाहरणं दिले आहे तुम्हाला की तीनही नळामुळे जर टाकी भरत असेल तर या सूत्राचा वापर करून तुम्ही ते उदाहरण सोडवू शकता. ठीक आहे. पण दुसऱ्या क्रमांकाच्या उदाहरणामध्ये बघा एक टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 टाकी 24 तासात भरते व तिसऱ्या नळाने मात्र टाकी 10 तासात रिकामी होते. आता बघा येथे मित्रांनो 3 नळ आहे x y z. ठीक आहे. ती एक्स वाय प्लस वाय झेड अधिक एक्स झेड आहे. तर तुम्हाला फक्त याला वजाचं चिन्ह द्यावं लागेल एक्स वायला. बाकी सेम फॉर्म्युला आहे हा पहिला आणि हा दुसरा सूत्र सेम आहे. फक्त तुम्हाला येथे वजाचं चिन्ह द्यावं लागेल कधी जर तिसऱ्या टाकीतलं जर पाणी रिकामी होत असेल तेव्हा. ठीक आहे. तर बघा आता हे उदाहरणे आपण या सूत्रांचा वापर करून सोडवूया. बघा काय म्हणणं आहे की एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 20 तासात भरते. म्हणजे आपण येथे एक्सला गृहीत धरू 20, वायला गृहीत धरूया 10 कारण की दुसऱ्या नळाने 10 तासात भरते आणि तिसऱ्या नळाने 8 तासात भरते. म्हणजे झेडला आपण गृहीत धरूया 8. आता हे जे उदाहरणे आहे तीनही नळ टाकीमध्ये भरल्या जात आहे. तीनही नळामुळे पाणी जे आहे टाकीमध्ये भरल्या जात आहे. म्हणून सूत्र क्रमांक 1 जे आहे एक्स वाय झेड अपॉन एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्सचा वापर करून आपण हे जे उदाहरण आहे हे सोडवूया. बघा एक्सची किंमत 20 गुणिला वाय 10 झेड 8 भागिला एक्स वाय म्हणजे 20 गुणिले 10 अधिक वाय झेड म्हणजे 10 गुणिले 8 अधिक झेड एक्स म्हणजे 20 गुणिले 8. 20 10 200, 200 गुणिले 8 म्हणजे हे होईल 1600. ठीक आहे. 20 10 200, 200 गुणिले 8 1600 भागिला 20 10 200 अधिक 80 10 8 10 80 अधिक 20 8 8 2 16 म्हणजे 160. 1600 भागिले 200 आणि 80 280 280 आणि 160 280 आणि 160 म्हणजे 440 शून्य शून्य कॅन्सल 160 भागिले 44. आता इथे ऑप्शन बघा मित्रांनो पूर्णांक अपूर्णांकामध्ये दिला आहे. म्हणून 44 एक 44 त्रिक किती होतात? 44 त्रिक 4 त्रिक 12 4 त्रिक 12 2 हात चालला आहे 4 त्रिक 12 1 13. ठीक आहे. 44 चौक किती होतात? 4 चौक 16 6 चालेल 4 चौक 16 1 17 176 जास्त होतात. 44 त्रिक 132 10 मधून 2 गेले 8 इथे राहिले 5 5तून 3 गेले 2 0. ठीक आहे. म्हणजेच इथे बघा मित्रांनो येथे तुमचं उत्तर येईल 3.28 भागिला 44. 3.28 भागिला 44. इथे बघा
4ने जर भाग दिला 7ने जर इथे भाग दिला तर 7 चोक 28 आणि इकडे 11 चोक 44 म्हणजे 3.711 आणि 3.711 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. तर हा प्रश्न मित्रांनो आपण तीनही नळ जर टाकीमध्ये भरल्या जात असेल तर त्याचा वापर करून आपण या सूत्राचा वापर करून आपण हे जे उदाहरणे आहे हे उदाहरण सोडवलं आहे. आता नंतरचं उदाहरण बघा. नंतरच्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय दिलं आहे की एक टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते. ठीक आहे. म्हणजे एक्सला आपण गृहीत धरूया 12. दुसऱ्या नळाने 30 टाकी 24 तासात भरते म्हणजे y बरोबर 24 आणि तिसऱ्या नळाने मात्र टाकी 10 तासात रिकामी होते म्हणजे z बरोबर 10. मग सूत्र काय आहे मित्रांनो, तर XYZ भागिला XY प्लस YZ प्लस ZX आणि याला वजाचं चिन्ह. मग XYZ म्हणजे 12 गुणिला 24 गुणिला 10, 24 गुणिले 12 म्हणजे 12 चौपटे 40, 8 हातच्याली 4, 12 दुणे 24 आणि 4 28 म्हणजे हे होता 2880. 2880 भागिले वजा XY म्हणजे 24 भागिले 12 288 अधिक YZ म्हणजे 240 अधिक XZ म्हणजे 120. येथे बघा 2880 आणि 288 मधून 240 गेल्यास 288 मधून 240 गेल्यास 48 उरतात म्हणजे वजा 48 अधिक 120. 120 मधून 48 वजा केल्यास 10तून 8 गेले 2, इतर आला 1, 1 आला केला आपण 11, 11तून 4 गेले 7 म्हणजे 288 भागिला 72. ठीक आहे. आणि 288 भागिला 72 करा म्हणजे 248 भागिला 72 म्हणजे तुम्हाला करावं लागेल 72 चोक 4 2 8 4 4 7 28 म्हणजे 72 गुणिला 40 जर तुम्ही केलं तर 288 म्हणजे 2880 मिळतं तुम्हाला. म्हणजेच इथे येईल तुमचा क्रमांक 40 आणि 40 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे नळावरची उदाहरणे आहे म्हणजे यामध्ये आपण नळावरचे म्हणजे 2 नळावरची उदाहरणे आणि 3 नळावरची उदाहरणे आपण बघितले. याच्यानंतरचे जे काही सूत्र आहे याच्यानंतरचे जे काही प्रकार आहे आपण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.